काही जन्म फक्त जगण्यासाठी नसतात, ते जन्म असतात इतिहास बदलण्यासाठी. भारताच्या मातीमध्ये असा एक महान व्यक्ती जन्माला आला, ज्याने अन्याय, अपमान आणि संघर्ष यांना हरवून संपूर्ण देशाला समतेचा मार्ग दाखवला. ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका गरीब कुटुंबात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. लहान बाबासाहेब, पण स्वप्न मोठं. पण समाजाने त्यांना काय दिलं? शाळेत पाण्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. वर्गात वेगळं बसवलं जायचं. शिक्षकांचं दुर्लक्ष, समाजाचा तिरस्कार अनुभवावा लागत होता. एक छोटा मुलगा जो फक्त शिकू इच्छित होता, पण त्याला प्रत्येक दिवशी त्याची जात आठवण करून दिली जात होती. पण बाबासाहेब थांबले नाहीत. त्यांनी ठरवलं, ज्ञानच माझं शस्त्र आहे. ते परदेशात गेले. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. तेथे त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या. पण फक्त पदवी नाही, तर त्यांनी मिळवलं विचारांचं स्वातंत्र्य. भारतामध्ये परतल्यावर त्यांनी ठरवलं, मी एकटा नाही, माझ्यासारखे लाखो लोक आहेत. त्यांनी सुरू केली चळवळ, अस्पृश्यतेविरुद्ध, समान हक्कांसाठी, मानवी सन्मानासाठी. महाड सत्याग्रह, पाण्याचा हक्क मिळवण्यासाठीचा लढा. पाणी जे प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यासाठीही लढावं लागत होतं. भारत स्वतंत्र झाला आणि त्या नव्या भारताला दिशा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान लिहिलं. समता, स्वातंत्र्य, बंधुता हे शब्द फक्त पुस्तकात नाहीत, ते भारताच्या आत्म्यात आहेत. इतकं मोठं काम करताना त्यांना वैयक्तिक आयुष्यात खूप वेदना सहन कराव्या लागल्या. आजारपण, एकटेपणा आणि सततचा संघर्ष. पण त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांचा विश्वास होता, जीवनात काहीही मोठं साध्य करायचं असेल तर संघर्ष करावा लागतो. जीवनाच्या शेवटी त्यांनी स्वीकारला बौद्ध धर्म. का? कारण त्यांना हवा होता शांतीचा, समतेचा आणि मानवतेचा मार्ग. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा संदेश आजही जिवंत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नव्हते, ते एक विचार होते, एक क्रांती होते आणि एक प्रेरणा होते. आणि आजही आहेत. जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल, तर त्यांच्या आयुष्याकडून एक गोष्ट शिका. परिस्थिती काहीही असो, समाज काहीही बोलेल, जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता. ही कहाणी प्रत्येक भारतीयाने ऐकायला हवी, कारण फक्त इतिहास नाही, ही एक आहे आपल्या भविष्याची दिशा. हा प्रेरणादायी संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत. धन्यवाद.